मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं अंदाज वर्तवला। 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर आणि सोलापूर, बीड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। दत्तवाडी, सिंहगड रोड, धायरी, कोंढवा भागामध्ये पाऊस, सखल भागामध्ये पुन्हा पाणी साचलं। साताऱ्यामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कुरणेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं। गाभाऱ्यामध्ये चिखल साचल्याचं चित्र। शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। मान्सून पूर्व पावसानं रोहा शहराला झोडपलं। तासाभराच्या पावसानं शहर जलमय। आडवा बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी। अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघाताची शक्यता। पाण्यातून प्रवास टाळा, प्रशासनाचं आवाहन। सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस। अनेक सखल भागामध्ये पाणी, घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। सोलापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस। हांडे परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। शहरातील सखल भागात पाणी साचल्यानं रस्त्यांना नाल्याचं स्वरूप। अमरावती शहरामध्ये मुसळधार पाऊस। इरविन चौक आणि अनेक भागातील रस्त्यांवरती पाणी साचलं, तर राजापेठ उड्डाण पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। अकोल्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। बापूनगरसह सखल भागांमध्ये पाणी शिरलं। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित। वाशिममध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वीज पुरवठा खंडित। नागरिकांवरती रात्र अंधारात काढण्याची वेळ। साताऱ्याच्या भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस। संततधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर पाणी साचलं, यामुळे वाहन चालक अडचणीत। नांदेडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाची हजेरी। सततच्या पावसानं फळबागांचं मोठं नुकसान। पावसामुळे शेत मशागतीच्या कामामध्ये अडथळा, शेतकरी चिंताग्रस्त। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसानं उभं भात पीक जमीनदोस्त। आंबा पिकाचंही मोठं नुकसान, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट। पुण्यात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप। कात्रज, कोंढवा आणि बिबवेवाडी परिसरात रिमझिम पाऊस। पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा। नागपूर शहर आणि जवळपासच्या परिसरात पावसाची दमदार हजेरी। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। लातूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी। सलग 4 ते 5 तास पडलेल्या पावसानं सखल भागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा। बुलढाण्यातील लोणार तालुक्याला वादळी पावसाचा फटका। छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचं छत उडाल्यानं शाळेतील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वाशिम जिल्ह्यात सलग 10 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचं थैमान। सततच्या पावसामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। यंदाच्या पावसाळ्यासाठी महाराष्ट्र सज्ज। हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा अधिक पाऊस पडण्याची शक्यता। सांगली, कोल्हापूर प्रशासनाला सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश। पनवेलची गाढी नदी जलपर्णीत हरवली। प्रवाहाला अडथळा। प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात। ग्रामस्थांकडून टाकलेला कचरा आणि सांडपाणी ही नदीत। पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहिमेची गरज। कोल्हापूर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनचं सराव शिबिर। पंचगंगा नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिक सादर। कोल्हापूरला पुन्हा महापूर आल्यास मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रात्यक्षिक सादर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।